शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहे कांदा लागवडीची तयारी. तर त्याच्यासाठी कांदा लागवड करण्यासाठी रानाची कशा पद्धतीने मशागत केली जाते व कशा पद्धतीने कांदा लागवडीसाठी बेड तयार केले जातात. शेतकरी मित्रांनो, आपण आता बघितलंयच की कशा पद्धतीने रान तयार केलेलं आहे किंवा शेताची मशागत केलेली आहे. तर उबाड व फनपाळीची मेहनत करून रान भुसभुशीत करून घेतलं पाहिजे पहिल्यांदा बेड सोडण्या अगोदर. आणि बेड सोडताना रान भुसभुशीत झाले याची खात्री करून अशा पद्धतीने ट्रॅक्टरला जुगाड करून 4 फुटाचे बेड बनवले पाहिजेत. कोण 5 फुटाचे बनवू शकतं, 6 फुटाचं पण बनवू शकतं, पण त्याला डबल लॅटर लागेल भिजवण्यासाठी. तर 4 फुटाचे बेड असे याच्यासाठी की एका लॅटरलमध्ये 4 फुटाचा बेड अगदी इझी 3 ते 4-5 तासात भिजून तयार होतो. पहिल्या वेळेस लागेल 6 ते 7 तासाचा वेळ, पण त्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या 3-4 तासात बेड ओला होऊन पूर्णपणे व्यवस्थित पाण्याने भिजून सगळे कांदे सगळ्या कडेच्या बाजूच्या साईडच्या कांद्यापर्यंत पाणी पोचेल. आणि बेड 4 फूट बनवण्यामागचा दृष्टिकोन असा आहे की परत लेबरलाही फिरता येतं व्यवस्थित त्यातून आणि कुठलंही काम अगदी सुरळीतरित्या करता येतं. स्प्रे मारताना असेल, खुरपणी करताना असेल, बाकीची इतर आंतरमशागतीची कामं करताना असेल, हे सगळे कामं करताना अगदी व्यवस्थितरित्या त्यातून फिरता येतं. आता काही जणांना 4 फुटाचे बेड कसे बनवायचे किंवा 4 फुटाचा बेड बनवण्यासाठी काय तुम्ही आयडिया लावली असं प्रश्न विचारतील किंवा डोक्यात विचार येतील. तर त्या लोकांसाठी एक साधा पर्याय आहे किंवा साधं उत्तर आहे की 4 फुटाचा बेड बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपले जे सरी घालण्याचे रेझर आहेत किंवा सरी सोडायचं जे यंत्र आहे, त्या सरी यंत्राच्या बाजूच्या बाहेरच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या पुढच्या बिजागिरीतून काढायच्या आहेत आणि आतल्या पाकळ्या फक्त ठेवायच्या आहेत. त्या पण पाकळ्या पूर्ण जानवळ्याला चिटकवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागं 2 अँगलचे तुकडे घेऊन उभे 2 तुकडे लावून त्याला 2 पाईप बांधायचे आहेत आणि त्या पाईप खेचून पुढे रेझरला पॅक ओढून बांधायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामुळे काय होईल की बेड आपले प्लेन होतील. एक समान एक बॉक्स तयार केल्यासारखी आपली बेड तयार होतील. आणि आता तुम्ही बघतायच की ओल्या रानात सुद्धा कशा पद्धतीने बेड पडतायत किंवा बेड तयार होत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ एका दोरीत बेड सोडून बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती कांद्याची लागवड करायची आहे. तर आता आपण पुढं बघाच किंवा बघत राहाच आणि अशा पद्धतीने आपल्याला बेड बनवायचे आहेत ह्याची आयडिया एक तुम्हाला मिळून जाईल. आणि अशा पद्धतीने जर कांदे लागवड केली तर आपले कांदे फेल जाणार नाहीत किंवा पाणी जास्त साचून वगैरे त्याचा जो त्रास होणार आहे किंवा तुम्हाला बाकीचा इतर कुठला पाण्यामुळे जर जो होणारा त्रास आहे तो त्रास टाळायचा असेल तर अशा पद्धतीने बेड बनवून आपण नक्कीच कांदे लागवड करू शकता. तर अशा पद्धतीने केलेल्या कांद्या लागवडीला वेळोवेळी ड्रिपद्वारे विद्राव्य खतं सोडता येतात. परत आपले पाणी मोजकं जेवढं कांद्याला पाहिजे तेवढं आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या टायमाला पाहिजे तेवढा वेळ सोडता येतं. आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा असा होतो की आपल्या टनेजमध्ये किंवा क्विंटल वाढण्यात आपल्याला फायदा होऊन जाईल. असं जर आपण कांद्यात जे जुन्या पद्धतीने जे कांदा लागवड करत होतो आपण पाण्यात, तर त्याच्यातून आपल्याला 200, 150, 200 गुणी एकरी कांदा निघत होता. पण अशा पद्धतीने जर बेडवर कांद्याची लागवड केली तर आमच्या एरियामध्ये 400 गुणी 350 गुणी अगदी इझिली कांदा काढवतात. आणि थोडासा खर्च आहे जास्त, पण कांदा भरपूर उत्पादन होते. तर आपणही नक्कीच प्रयत्न करा किंवा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि प्रत्येक गरजवंत शेतकऱ्यापर्यंत जर तुम्ही खरं शेतकरी असाल तर त्या प्रत्येक शेतकऱ्याला हे व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत ही अत्यंत मोलाची माहिती पाठवा.